Hello, good afternoon students. In today's lecture, we discuss the arthropoda member, one of the arthropoda member, which is a prawn. Prawn is present in freshwater and marine water also. The scientific name of prawn is Palaemon malcolmsoni. There are different species of prawn present in water ecosystem, but in your syllabus Palaemon malcolmsoni prawn are included. So what is the external morphology of this prawn? In this lecture we study the external morphology of prawn is body is elongated, spindle shaped and bilaterally symmetrical. It offers least resistance in swimming. मराठीमध्ये प्रॉनला झिंगा असं म्हणतात. ठीक आहे, कोळंबी झिंगा वगैरे तुम्ही असं मार्केटमध्ये बघितलेले असतात. सो त्यांची बॉडी कशी आहे? एलॉंगेटेड आहे, स्पिंडल शेप आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. म्हणजे जर आपण त्यांना मधून दोन तुकडे केले तर ते कसे सारखेच दिसतील दोन्ही. साइज ऑफ अडल्ट व्हॅरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. साइज जी आहे, काही काही जायंट प्रॉन असतात, काही स्मॉल साइजचे असतात. यंग स्टेजेस आर ट्रान्सलुटंट अँड व्हाईट. ट्रान्सपरन्स कलर असतो, व्हाईट कलर असतो. बट अडल्टचा जो कलर आहे तो ग्रीनिश, ऑरेंज, रेड पॅच असलेला किंवा पेल ब्लू कलरचा असतो. तर कलर वरून आपण यंग स्टेज कोणती आणि अडल्ट स्टेज कोणती हे सांगू शकतो. प्रॉन or the body of prawn is distinctly divided into 19 segments. Total किती segments आहेत? 19 segments. Segments चा other word काय आहे? Segment are also called as somite or bearing jointed appendages. आपण फिगर मध्ये आता बघू नेक्स्ट स्लाइड मध्ये की जे सेगमेंट्स आहेत ते कसे जॉईन झालेले आहेत अपेंडेजेस. हेन्स दे कम्स अंडर दी फायलम आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडाचा मध्ये असे एनिमल्स आहेत ज्यांचे की लेग जॉइंटेड असतात. द सेगमेंट्स आर अरेंज्ड इनटू एन एंटीरियर सेफॅलोथोरॅक्स, फ्यूज फॉर्म ऑफ हेड अँड थोरॅक्स अँड अ पोस्टीरियर ॲब्डोमेन. आपण जनरल कॅरेक्टर्स मध्ये बघितलं होतं. आर्थ्रोपोडा मेंबर मध्ये हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन अशी बॉडी डिव्हिजिबल झालेली असते. जिथे हेड आणि थोरॅक्स कनेक्टेड असतं, फ्यूज असतं, त्या रिजनला काय म्हणतात? सेफॅलोथोरॅक्स. तर प्रॉन मध्ये अँटीरियर रिजनला आहे सेफॅलोथोरॅक्स आणि पोस्टीरियर रिजनला आहे ॲब्डोमेन. सो दिस इज ए external feature showing picture of the Palaemon or a prawn. तुम्हाला anterior side ला जिथे की एक डार्क पॅच आहे तो आहे कंपाउंड आय. तो जो भाग आहे that is a cephalothorax region. आणि खाली जिथून तुम्हाला जॉइंटेड हिंज जॉइंट, ॲब्डोमिनल टेग्ना वगैरे ते दिसतायत ते आहे ॲब्डोमिनल region. So at the anterior region, compound eye is present, which is in the orbital notch. Eyes च्या समोर anteriorly forward झालेला rostrum part आहे. Then below the rostrum, pillars of antennulae are present. ठीक आहे, antennulae तुम्हाला तिथे दिसतील. Then फिडलर ऑफ अँटेना इज प्रेझेंट. अँटेना सुद्धा आहे. एक्झॅक्टली त्याच्या खाली मॅक्झिलिपिड, चिल्लेट लेग फर्स्ट अँड चिल्लेट लेग सेकंड आहेत. त्याच्यानंतर जो कॅरापेसचा भाग आहे
सगळ्यात वरच्या लाईन मध्ये तुम्हाला कॅरापेस दिसेल, जो मोठा पोर्शन आहे आईसच्या बिहाइंड, म्हणजे इकडे कॅरापेसच्या तिथे डिफरंट लेग्स जॉईंट झालेले दिसतील. प्रत्येकाचं फंक्शन हे वेगळं आहे. हे आता पुढे आपण वन बाय वन त्यांचे स्ट्रक्चर कसे, फंक्शन कसे हे बघूच. सो नेक्स्ट, ब्रांचिलो स्टेजाइल ऑफ गिल कव्हर इज प्रेझेंट. कॅरापेस कसा आहे, टफ आहे थोडस, आणि ते कशासाठी आहे तर गिलला त्यांनी कव्हर केलेलं आहे. देन below this non-ciliate legs are present. Then at the abdominal region ला काय तर 1 2 3 4 5 and 6 असे तुम्हाला तिथे सेगमेंट्स दिसतील, आणि प्रत्येक सेगमेंट हा मिडल पॉइंटला हिंज जॉइंटने जॉइन आहे. ऍट द पोस्टीरियर और ऍट द टिप रिजन एकदम सगळ्यात खाली टेल्सनचा पार्ट दिसेल, आणि त्याच्या बाजूला आहेत युरोपॉड्स, लास्ट पोर्शन ऑफ द बॉडी. ठीक आहे. देन दिस ऍब्डॉमिनल टर्गा और द ऍब्डॉमिनल पार्ट, तिथे आणखीन काय स्ट्रक्चर आहे, प्लिओपॉड्स प्रेझेंट आहे. प्लिओपॉड्स हेअर लाईक त्याला एक्सटर्नल अपीअरन्स आहे. अँड दिस ऑल स्ट्रक्चर ऑफ पेलेमॉन हॅव्हिंग इट्स ओन फंक्शन. त्याचबरोबर आईसच्या तिथे तुम्हाला असे दोन नॉच टाइप दिसतील और स्पाइन दिसतील. एक जो स्पाइन आईच्या जवळ आहे तो आहे अँटिनल स्पाइन, आणि एक्झॅक्टली त्याच्या नंतरचा आहे हिपॅटिक स्पाइन. ठीक आहे. सो वन बाय वन आपण त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन बघू. सेफॅलोथोरॅक्स रिजन, आपण म्हणलो हेड आणि थोरॅक्स रिजन फ्यूज झाल्यावर सेफॅलोथोरॅक्स रिजन बनवणारी. सेफॅलोथोरॅक्स इज अ लार्ज, rigid, unjointed and more or less cylindrical in shape. It contains of 13 segments. The joint between segments are obliterated. Cephalothorax is formed by the union of head and thorax. Head contains 5 segments, while the thorax contains 8 segments, and all bearing jointed appendages. 8 plus 5 असे टोटल 13 सेगमेंट्स सेफॅलोथोरॅक्स मध्ये असतात. देन सेफॅलोथोरॅक्सच्या पुढच्या ऍब्डॉमिनल रिजन, खाली जो आपण बघितला होता. ऍब्डॉमन इज जॉइंटेड अँड कंपोज्ड ऑफ 6 मूवेबल सेगमेंट्स. इथे आपण खाली जे बघितले होते 1 2 3 4 5 6 ते आहेत movable segments and a terminal conical piece or tail-like plate-like piece that is a telson. सगळ्यात खाली telson आहे. Abdominal segment are dorsally rounded, laterally compressed and normally bent under the cephalothorax. The abdomen look almost circular in a cross section. ऍब्डॉमेन तुम्ही बघा, ऍब्डॉमेन असं सरळ नाहीये, कसा आहे तो सर्क्युलर शेप मध्ये आहे, हाफ सर्क्युलर. Each abdominal segment carries a pair of jointed appendages and it is called pleopods or swimmerate. काय आहेत? स्विमरेट आहेत. प्लिओपॉडला काय म्हणणार आपण? स्विमरेट. स्विमिंग करण्यासाठी त्यांचा फंक्शन आहे. Then in detail, the slit-like mouth opens mid-ventrally at the anterior end of cephalothorax. Mouth opening cephalothorax च्या एंडला आहे. Anus is a longitudinal aperture lying ventrally at the base of the telson. Telson ला anus आहे.
The paired renal aperture open on raised papillae on the inner surface of coccyx of antennae. Antennaeच्या तिथे raised papillae आहे open झालेली. The paired female genital aperture in female open on the inner surface of coccyx of the third pair of walking leg, and paired male genital aperture situated on the inner surface of coccyx of the fifth pair of walking leg. आता इथे मेल आणि फिमेल हे डिफरंट असतात. मेलची जेनायटल ओपनिंग आहे इनर सरफेस कॉक्सिसच्या जो फिफ्थ पेअर आहे वॉकिंग लेगचा जो फिफ्थ पेअर आहे तिथे आहे, आणि फिमेलची आहे थर्ड पेअर ऑफ वॉकिंग लेग. सेक्शुअल डायमॉर्फिझम इथे दिसून येते. There are two minute opening of statocyst, one lying in the deep depression dorsally on the basal segment of the each antennulae. Antennuliच्या तिथे तुम्हाला स्टॅटोसिसची ओपनिंग दिसेल. ठीक आहे, डोळ्याच्या तिथे ते जे अँटिन्युली आहे तिकडे. देन एक्झोस्केलेटन कसं आहे. Body and appendages are covered by the hard protective calcareous shell that is the exoskeleton. आता आर्थ्रोपोडामध्ये वन ऑफ द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स हेच आहे की यांची जी बॉडी आहे ती हार्ड प्रोटेक्टिव्ह कॅल्केरियस शेलने बनलेली असते, कॅल्शियमने बनलेली असते, आणि ती प्रोटेक्शन देते त्या ॲनिमलला. त्यालाच काय म्हणतात एक्झोस्केलेटन. It is composed of chitinous cuticle. काय आहे त्याच्यामध्ये जास्त chitin present आहे. Becomes variously tinted by the deposition of lime salts and the sclerotins. आणखीन काय आहे लाइम सॉल्ट आणि स्क्लेरोटिन मुळे त्याला ते टफनेस आलेला आहे. म्हणजेच हा जो ॲनिमल आहे हा ॲक्वॅटिक आहे. मराईन मध्ये जास्त सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन असतं वॉटर मध्ये, ते त्यांच्या बॉडीवर टिंट होतं, डिपॉझिशन होतं. देन नेक्स्ट, द एक्झोस्केलेटन comprises several hardened plates called sclerites. Adjacent sclerites are connected by thin, soft, uncalcified cuticle or the arthrodial membranes, making the movements visible. एक्झोस्केलेटन मध्येच स्क्लेराइड्स सुद्धा प्रेझेंट आहे. All the sclerites of dorsal and lateral side of cephalothorax unite to form a single large and continuous dorsal shield. The anterior and somewhat triangular region of dorsal shield is termed as a dorsal plate. It extends forward over the head as the laterally compressed and serrated vertical process that is a rostrum. Rostrum आपण बघितलं होतं फिगर मध्ये. रोस्ट्रम कसा फॉर्म झालेला आहे, सिरेटेड अशी तिथे मार्जिन आहे. आईसच्या एक्झॅक्टली समोर तुम्हाला रोस्ट्रम दिसेल. So, at the base of rostrum on either side, it is an optical notch which accommodates a stock jointed and movable compound eye. Compound eye आपण तिथे बघितला. Just behind and below each orbital notch are two spine-like outgrowths are present. दोन spine-like outgrowths सुद्धा बघितली होती आपण eye जवळ. एक होती anterior antennal spine आणि दुसरी आहे posterior hepatic spine. The posterior region of the dorsal shield is termed as a carapace. Posterior जी shield आहे, region आहे, त्याला carapace म्हणणार आहे. On either side of thorax, it hangs down freely as a branchious steroid or gill cover, which encloses the gill chamber or housing the gills. गिलला कव्हर करण्यासाठी तिथे कशाचं अरेंजमेंट आहे तर कॅरापेस
प्रेझेंट आहेत. कॅरपेसच्या खाली कॅरपेस जर आपण काढला तर आपल्याला गिल्स त्या अॅनिमल्सचे दिसून येतात. The sclerite of each abdominal segment is separate, ring-like, and articulates with the adjacent sclerite by thin, flexible, uncalcified arthrodial membranes providing the movable joint. जॉइंट हे आपण खालचे जे ॲब्डोमिनलची म्हटलं तो कसे आहेत, मूवेबल आहेत. In each abdominal sclerite, its dorsal broad plate is called the tergum. The ventral narrow transverse bar-like plate is called as a sternum, and the two lateral flip-like plates as a pleura. Tergum, sternum आणि या प्लुरामुळे कसं आहेत ते प्लेट्स फॉर्म झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते जॉइंट कसे मूवेबल आहेत. An appendage is connected with the pleuron of its side by a small plate, the epimeron. Then, the tergum and pleura of an abdominal segment slightly cover the corresponding parts of the succeeding segments. This overlapping is known as the imbricate arrangement of the terga and pleura. However, the pleura of second abdominal segment are much developed and overlap the pleura of both the first and third segments. Pleura of sixth abdominal segment are greatly reduced. ठीक आहे, इथे जे आहे तुम्हाला प्लुराची जी अरेंजमेंट आहे ती सांगितलेली आहे. Two adjacent abdominal segments articulate with each other by a pair of hinge joint. आपण बघितलं होतं. Pair of hinge joint तिथे प्रेझेंट आहे. Hinge joint consist of small round leg fitting into a socket on the succeeding segment, and the hinge joints are lacking between the third and fourth segments. Hinge joint जो आहे तो तिसऱ्या आणि चौथ्या सेगमेंट मध्ये ऍबसेंट आहे. बाकीच्या 6 पैकी दुसऱ्या सेगमेंट मध्ये प्रेझेंट आहे. Abdominal segments can moor upon each other only in a vertical plane due to presence of arthrodial membrane and hinge joints between them. Abdominal segments कशामुळे थोडे मूवेबल आहे तर त्या जॉइंट मुळे. Then appendages are present. 13 cephalothorax आहेत आणि 6 abdominal appendages आहेत. Appendages of impellion म्हणजे स्प्रॉन मध्ये टोटल किती आहेत, 19 पेअर मध्ये appendages आहेत. Each appendages consist of a common base or protopodite bearing 2 branches, endopodite आणि exopodite. 2 branches. The basal protopodite is composed of 2 segments, a proximal coxa for attachment with the body and the distal basis which bears the 2 branches, both comprising several segments of the podomeres. प्रोटोपोडाइटलाच पुढे एका सेगमेंटला काय म्हणलेलं आपण, पोडोमियर. देन आता 1 by 1 सेफॅलो थोरॅसिक अपेंडेजेस आणि त्याच्यानंतर ॲब्डोमिनल अपेंडेजेस आपण बघूया. सो cephalothoracic appendages, it include 5 pairs of anterior cephalic appendages and 8 pairs of posterior thoracic appendages. There are 5 pairs of cephalic or head appendages. Head appendages किती आहेत, 5 आहेत. Beginning from the anterior end and head, they are antennae, mandibles, maxilla and maxilla. 1, 2, 3, 4, 5 असे 5 pairs आहेत head appendages. Then antennae and antennae are preoral, while mandibles, maxilla and maxilla are postoral. ठीक आहे. These are the
स्ट्रक्चर रिलेटेड विथ दी प्रॉन. डिटेल मध्ये आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये अपेंडेजेस बघूया. सो थँक यू व्हेरी मच.